पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या परस्पर विरोधी वक्तव्यांनी मोठी चर्चा सध्या घडवून आणलेली आहे। एका बाजूला रस्ते दुरावस्थेला कंटाळून पंकजा मुंडेंनी राजकीय निवृत्तीचं भावनिक संकेत दिल्याचं बोललं जातंय। राजकारणातून रिटायर व्हावं वाटतंय असं विधान पंकजा मुंडेंनी केलंय, तर दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडेंनी येणारा काळ आपलाच असल्याचा पुनरागमनाचा ठाम विश्वास व्यक्त केलाय। मुंडे भावंडांच्या या भूमिकेमुळे आता चर्चा सुरू झालेल्या आहेत। पाहूया। महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठ्या घराण्यांपैकी एक अर्थात मुंडे घराणं। दिवंगत गोपीनाथ मुंडेंकडून मिळालेला राजकीय वारसा त्यांची पुढची पिढी यशस्वीरित्या पुढे नेते आहे। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघा भाऊ बहिणीनं राज्यातील राजकारणात त्यांचं वेगळं स्थान निर्माण केलं। पंकजा मुंडे सरकारमध्ये मंत्री आहेत, तर धनंजय मुंडे सुद्धा माजी मंत्री आहेत। वाल्मिक कराड प्रकरणामुळे धनंजय मुंडेंना मंत्रिपद सोडावं लागलं होतं, पण बदललेल्या स्थितीमुळे त्यांना आता बदललेल्या राजकारणाचीही चाहूल लागते की काय, अशी चर्चा सुरू आहे। त्याला कारण ठरलंय धनंजय मुंडेंचं विधान। परळीत एका जिम आणि न्यूट्रिशन सेंटरच्या उद्घाटनावेळी बोलताना मुंडेंनी सूचक विधान केलं। राजकीय क्षेत्रातील वजन कमी झालं होतं, मात्र येणारा काळ आपलाच आहे, त्यामुळे फिट राहण्यासाठी आता नियमित जिम करतोय, असं सूचक वक्तव्य मुंडेंनी केलं। मुंडेंचं हे विधान राजकीय पुनरागमनाचे संकेत आहेत का, याची चर्चा आता होते। मी स्वतः जिम करतोय, बऱ्यापैकी मी स्वतः वजन माझं कमी केलंय। असंही सर्व क्षेत्रातलं आपलं वजन कमी झालं होतं, पण येणारा काळ आपला आहे, त्या काळात आपण अतिशय चांगलं फिट राहायला पाहिजे, यासाठी मी आता जिम करतोय। कामाच्या व्यापामुळे कधीतरी कमी जास्त होत आहे, पण वकील साहेब, एक सभा आपल्याला अशी करायची आहे की ज्या सभेत मी भाषण करणार नाही, तर या वयात सुद्धा आपण शारीरिक किती सदृढ आहेत याच्यासाठी सभेला आलेल्या लोकांना आपलं शर्ट काढून दाखवायचं आहे। धनंजय मुंडे राजकीय पुनरागमनाचे संकेत देत असतानाच इकडे त्यांच्या भगिनी आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री असलेल्या पंकजा मुंडे मात्र राजकीय निवृत्तीबाबत बोलताना दिसल्या। बीड परळी महामार्गाच्या दुरवस्थेवर भाष्य करताना मंत्री पंकजा मुंडे यांनी भावनिक वक्तव्य केलं। या रस्त्यावर खडकत आले आणि पीएला म्हटलं आता कंटाळा आलाय, राजकारणातून रिटायर व्हावंसं वाटतं, असं म्हणत त्यांनी थेट निवृत्तीचेच संकेत दिले। मात्र सभास्थळी उपस्थित नागरिकांचा उत्साह पाहिल्यानंतर आपल्याला नव्यानं प्रेरणा मिळाल्याचंही म्हणत त्यांनी सावरलं। पण पंकजा मुंडेंच्या या रिटायरमेंट बाबतच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। सगळा रस्ता होता ते तोडलाय, आता नॅशनल हायवे सुरू झाला। 2 लेनचा बंद चालला होता, आता 6 लेनचा रस्ता, 4 लेनचा रस्ता, इतकं खोदून ठेवलं होतं। कडकड करत मी इथपर्यंत आले आणि मी माझ्या प्रियला म्हणलं, मला आलाय कंटाळा। वयाच्या 24व्या वर्षीपासून आता मी 47 पूर्ण झाले, 48 लागलं, म्हणजे 24 वर्ष नाही याच रस्त्यामुळे जवळपास 20 माणसं, ते सगळं कसं बदलायचं, मला तर कंटाळा आलाय, रिटायर व्हावं असं मी म्हणले। पण या कार्यक्रमात जेव्हा मी आले आणि तुम्हाला सगळ्यांचा उत्साह बघितला, तांड्यावरच्या गरीब घरामधल्या या चमकणाऱ्या डोळ्यांना मी जेव्हा बघितलं, तेव्हा वाटलं आपलं काम अजून संपलं नाही। राष्ट्रवादीतील बदलत्या परिस्थितीमुळे धनंजय मुंडेंना मंत्रिपदाची अपेक्षा आहे, त्यामुळेच ते सातत्यानं सकारात्मक विधानं करताना दिसत आहेत। दुसरीकडे पंकजा मुंडेंनी मात्र थेट रिटायरमेंट बाबत विधान केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। त्यामुळे मुंडे बहीण भावांची विधानं पाहता येत्या काळात काय बदल होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। महेंद्र मुधोळकर, झी 24 तास, बीड।